एकदम मस्त रपचिक असल्या प्रकारची डायग्राम ड्रॉ कशी करावी याचं प्रशिक्षण दिलं मी. बरं, हे जे डायग्राम काढली का, हेच तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आता लिहायचं तरी कसं? पहिल्या टाकीतलं पाणी दुसऱ्या टाकीत कधीपर्यंत जाऊ शकेल? जोपर्यंत दोघांची लेवल सेम होत नाही. आता दोघांची लेवल सेम झाली, मी कॉक बंद केला, आता पुन्हा कॉक चालू करा. बरं, पाणी जाईल काय एका टाकीतून दुसऱ्या टाकीत? नाही जाणार. काही कठीण नाही आहे, कॉन्फिडन्स असला पाहिजे बस. स्वतःजवळ स्वतःचा आत्मविश्वास बाहेर काढायचा. लपून ठेवू नका, काही गरज नाही त्याला लपून ठेवायची. काही मुलं काय करतात, धरतात असं रस खास 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 खासतात असं. तर काय होईल बरं, घासल्यामुळे टेम्परेचर वाढेल. टेम्परेचर वाढलं तर वायरचा रेजिस्टन्स वाढत असतो. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. हा करंट इलेक्ट्रिसिटीचा दुसऱ्या नंबरचा लेक्चर आहे. आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला या चॅप्टरसाठी लागणारं जे काही बेसिक आहे, बेसिक म्हणजे काय, करंट माहिती पाहिजे, रेजिस्टन्स माहिती पाहिजे, रेजिस्टिव्हिटी माहिती पाहिजे, सिरीज रेजिस्टन्स, पॅरलल रेजिस्टन्स. जर तुम्हाला हे माहिती नसेल तो कृपया सगळ्यांना विनंती आहे, पहिलं लेक्चर नक्की बघा, नाहीतर हा आजचं लेक्चर तुम्हाला सिंगल लाईन सुद्धा समजणार नाही. का बरं सर एवढा कॉन्फिडेंटली तुम्ही सांगताय? कारण की आजचं जे काही सेशन आहे सगळं त्या सेशनवर डिपेंड आहे. तुम्हाला किर्चॉफचा करंट लॉ, व्होल्टेज लॉ सगळं काही माहीत पाहिजे. मी काल हे तुम्हाला एकदा रिव्ह्यू देतोय, तुम्ही पण बघू शकता की मुकेश सरांनी शिकवलं तर शिकवलं तरी काय हे निश्चित पहा. तुम्ही बघा, मुद्दाहून बाजूला हटतोय. बघा, पहिल्यांदा मी काय शिकवलं, करंट, नंतर रेजिस्टन्स, नंतर ओहम्स लॉ शिकवला. बघा इथं सिरीज रेजिस्टन्स दिसतंय तुम्हाला, रेजिस्टन्स ऍड केले जातात, ठीक आहे ना, हे तुम्हाला सगळं दिसतंय. नंतर पॅरलल रेजिस्टन्स, बघा रेसिप्रोकल आहे ते, हा ना, दिसतंय. नंतर रेजिस्टिव्हिटी काय असतं हे सगळं काही शिकवलेलं मित्रांनो. कदाचित तुम्ही जर नीट बघत असाल तर तुमच्या लक्षात येत असेल हे, ठीक आहे ना. इंट्रोडक्शन शिकवलं, किर्चॉफचे लॉ शिकवले, याच्यासाठी काय काय लागतं ते शिकवलंय. या ठिकाणी किर्चॉफ अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट इज इक्वल टू 0 शिकवलंय. नंतर मी इथे तुम्हाला किर्चॉफचा व्होल्टेजचा लॉ, अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स आणि EMF शिकवलंय, ठीक आहे. हे सगळं शिकवलंय, मी इथं अप्लाय करून दाखवलाय. इथं कसं कसं करायचं सगळं कदाचित हे तुम्ही कळालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करून आजच्या मेन टॉपिककडे येणार आहे, व्हीटस्टोन ब्रिज. का नाव आहे? व्हीटस्टोन ब्रिज. काही काही मुलांनी मला कॉमेंट करत राहतात, फोन करत राहतात आणि म्हणतात की सर एक कविता म्हणा. मला एक कविता फार मला आवडतं आणि विद्यार्थ्यांनी म्हटलं म्हणून म्हणतोय. बघा, भारत कोई जमीन का तुकडा नहीं है, जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये चंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है. ये तर्पण की भूमि है, अर्पण की भूमि है. इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद कोई हमारे अस्थि को कान लगा के सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय. कशी वाटली? निश्चित तुमच्या कॉमेंटमध्ये तुम्ही कॉमेंट लिहू शकता. अशाच कविता ऐकण्यासाठी निश्चित लिहित राहा. मी आणखीन खूप काही कविता तुमच्यासमोर म्हणून दाखवू शकतो. चला, तर आज व्हीटस्टोन ब्रिज आपल्याला शिकायचंय. व्हीटस्टोन है ना. आता लोकांना वाटतं व्हीट म्हणजे गहू आणि स्टोन म्हणजे दगड आणि ब्रिज म्हणजे है ना पूल. असं काही नाहीये, हे सायंटिस्टचं नाव आहे मित्रांनो. याच्याबद्दल आपल्याला शिकायचंय. याच्यामध्ये अननोन रेजिस्टन्स डिटरमाइन करण्यासाठी, जो रेजिस्टन्स आपल्याला माहीत नसतो तो काढण्यासाठी आपण या ठिकाणी व्हीटस्टोन ब्रिजचा उपयोग केला जाणार आहे. बघूया काय काय सांगितलं ते. बघा, आपल्याकडे रेजिस्टन्स आहे, मटेरियल चेंज ड्यू टू द सेव्हरल फॅक्टर. आता आपला जो काही रेजिस्टन्स असतो तो बदलू शकतो. वेगवेगळे कारण आहेत. कोणकोणते कारण आहेत? टेम्परेचरमुळे बदलू शकतो, स्ट्रेनमध्ये, ह्युमिडिटी है ना, डिस्प्लेसमेंट, लिक्विड लेवल एक्सेट्रा, ही कारणं असू शकतात. तुमच्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू बदलू शकते, ठीक आहे. मेजरमेंट ऑफ दिस प्रॉपर्टी ऑफ पॉसिबल मेजरिंग द रेजिस्टन्स. आपल्याला मेजर रेजिस्टन्स करावं लागतं. मग मेजर करत असताना आपल्याला व्हेरी फ्यू
मिली ओहम, 100 ओहम, मेगा ओहम, किलो ओहम याच्यामध्ये आपल्याला मोजावं लागत असतं. डिपेंडिंग अपॉन द रेजिस्टन्स रेंजवर डिपेंड आहे. जसं की 10 ओहम टू 100 ओहम्स, 100 ओहम टू मेगा ओहम्स, है ना, असे मोजा. व्हेरियस मेथड यूज टू रेजिस्टन्स मेजर, म्हणजे रेजिस्टन्स मोजण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, आपल्याला त्या बघायच्या आहेत. बघा, व्हीटस्टोन ब्रिज जनरली यूज मेजर द रेजिस्टन्स रेंज फ्रॉम 10 ऑफ ओहम टू 100 ओहम. हा व्हीटस्टोन ब्रिज जो आहे जनरली आपल्याला मेजर करण्यासाठी यूज केला जातो. 10 ओहम्स टू 100 ऑफ ओहम्स इथपर्यंतचे जे काही रजिस्टर असेल तर मेजर करण्याचं काम करू शकतो आपण. आता व्हीटस्टोन ब्रिज बघा, या ठिकाणी आता क्वेश्चन तुमचा जो काही चालू होईल याच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे, वर्किंग, कन्स्ट्रक्शन आणि याचे डेरिवेशन हा पार्ट महत्वाचा आहे. त्याला मार्क कसे भेटणार हे पण सांगणार आहे. बघा, व्हीटस्टोन ब्रिज ओरिजिनली डेव्हलप जे केलेला आहे तो चार्ल्स व्हीटस्टोन नावाचे सायंटिस्ट होते. 1802 तर 1875 हा त्यांचा कार्यकाळ आहे. टू मेजर द व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स. मेन कम काय भाऊ, अननोन रेजिस्टन्स, जो रेजिस्टन्स आपल्याला माहिती नाही त्याची व्हॅल्यू माहिती करून घेण्यासाठी यांनी आपल्याला व्हीटस्टोन ब्रिज दिलेला आहे. इट इज ऑल्सो यूज टू कॅलिब्रेट मेजरिंग द इन्स्ट्रुमेंट सच एज व्होल्टमीटर, अमीटर, याचं पण आपल्याला कॅलिब्रेट मोजता येईल. क्वेश्चन आता खरा चालू झालेला आहे. या क्वेश्चनमध्ये बघा, मुलं काय करतात, थेरी पाठ करतात. मी तुम्हाला सरळ सरळ सल्ला देण्यात इच्छुक आहे. काय, थेरी पाठ करायची नाही. का बरं, इथं तुम्हाला फेकॉलॉजी, माझा शब्द आहे भाऊ, फेकॉलॉजी चांगली पाहिजे. फेकॉलॉजी म्हणजे काय सर, म्हणजे डायग्राम पाहून त्या डायग्राम मध्ये काय काय दिसतं हे लिहायचं. इथे कोणतं ग्रामर चेक केलं जात नाही, नंबर 1. नंबर 2, इथं तुमचं सेंटेन्स मागं पुढे झालं याच्याबद्दल बी कोणीही तुमचं एवढं डिटेल चेक केला जाणार नाही. तुमचा सेंटेन्सचा अर्थ फक्त कळायला पाहिजे थोडाफार. खूप काही असं स्टँडर्ड इक्वेशन्स म्हणजे स्टँडर्ड डेफिनेशन किंवा स्टँडर्ड असं इथं काही लिहायची गरज नाही. चला बघू आपण. पहिल्यांदा मी काय करतो, व्हीटस्टोन ब्रिज तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो आणि या थेरीवर हिच्यावर सगळ्यावर आपण बोलणार आहोत. माझ्या हाताची चांगली प्रिंट आहे, मी काढून दाखवण्याचा प्रयत्न करतोय है ना. ही प्रिंट माझ्या हातची भाऊ, ही समजलं का, ही प्रिंट माझ्या हातची. बघा ही प्रिंट आहे सर, ही प्रिंट नाही, ड्रॉ करायला असं म्हणा. बरं ठीक आहे भाऊ, तुमची मर्जी. चला हे काढले मस्तपैकी रपचक 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 है ना. हा पण रपचक 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 चिक. बघा हा पण रपचक 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 पिस काढला है ना. हे रजिस्टन्स आहेत. तुमच्या पुस्तकात नाव दिलं याला P, याला दिलं नाव Q, याला दिलं R आणि याला नाव दिलं S. असे 4 रजिस्टन्स आहेत. आणि हे रजिस्टन्स आपण या ठिकाणी असल्या प्रकारची बॅटरी मस्तपैकी रपचक काढायची, इथं एक की काढायची रपचिक आणि या ठिकाणी असं है ना जोडून घ्यायचं. हे आहे हायर पोटेन्शियल, हे लोअर पोटेन्शियल, ही की आहे. समजलं तुम्हाला. या ठिकाणी आता आपल्याकडे जो काही दिलेला हा ग्लाव्हनोमीटर आहे आणि हा जो काही ग्लाव्हनोमीटर आहे याला G म्हणायचं आणि इथे जे काही करंट आहे ती आहे IG. समजलं, लक्षात आलं, करंट चालला IG. आता एक लक्षात घ्या, हायर पोटेन्शियलपासून लोअर पोटेन्शियलकडे असा करंट येत असतो. हायर म्हणजे प्लस, इथून करंट जाणार हे I नावाचा, वापस येणार आहे I नावाचा. कळालं तुम्हाला. आता I नावाचा इथं करंट गेला. इथं करंट गेल्यानंतर काय झालं, मी वेगळ्या मार्करनं मुद्दा म्हणून काढू आपण. ठीक आहे, बघा इथं काढू आपण. ह्या गेलेला आहे I1, हा करंट I हा डिस्ट्रीब्यूट झाला, हा झाला I2. याला नाव देता का सर, हो A, याला नाव देऊ आपण B, याला नाव देऊ आपण C आणि याला नाव देऊ आपण D. हे लक्षात आलं. हे I करंट आला, इथे स्प्लिट झाला. I1 P रेजिस्टन्समधून फ्लो होतोय, I2 हा S रेजिस्टन्समधून फ्लो होतोय. करंट इथं आल्यानंतर इथं पुन्हा IG करंट गेला इकडे ग्लाव्हनोमीटरमधून जाणाऱ्या करंटला. मग इथं करंट किती राहिला असेल सर, या I1 मधून IG गेला तर राहिलेला करंट या Q नावाच्या रेजिस्टन्समधून फ्लो होणार आहे. बघा ना, I1 गेला इथं, या I1 पैकी IG करंट इकडे गेला, राहिलेला करंट हा आहे I1 मायनस IG. मग इथं D वर बघा, नीट लक्ष द्या. आता इथं महत्त्वाचं आहे, हा I2 करंट यायला या D पाशी आणि IG यायला, असे करंट किती झाले मग सर, I2 प्लस IG. हे कळालं का भावात, लक्षात आलं. एकदम मस्त रपचिक असल्या प्रकारची डायग्राम ड्रॉ कशी करावी याचं प्रशिक्षण दिलं मी. बरं, हे जे डायग्राम काढली का, हेच तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आता लिहायचं तरी कसं, चला बघू. बघा तुम्हाला वाटलं असेल ही डायग्राम इथं मी लिहिलेली आहे. आता बघा नीट लक्ष द्या, काय किती रेजिस्टन्स घेतले बरं मी इथे. हा घेतला P,
क्यू आर एस. कसे लिहायचे बघा, पी क्यू आर एस. घेतले 4 रजिस्टर, लिहिले का इथं बघा बरं. 4 रजिस्टर्स पी क्यू आर एस आर कनेक्टेड फॉर क्वाड्रिलॅटरल ABCD शो इन द फिगर. दिसतं ना, क्वाड्रिलॅटरल फिगर दिसतंय ABCDच्या फॉर्ममध्ये लिहिलेले तुम्ही. बरं, मग काय केलं मी, EMF घेतला E इथे आणि की पण घेतली, कनेक्टेड बिटवीन द A आणि C. A आणि C च्या मध्ये आपण इथे कनेक्ट केलेलं आहे. पॉइंट A इज द हायर पोटेन्शियल. A कशाला, हायर पोटेन्शियल. C इज कनेक्टेड द लोअर पोटेन्शियल थ्रू द की. बघा, मी माझ्या मनाने सांगतोय, तुम्हाला जसं लिहायचं तसं लिहा. ठीक आहे. ग्लॅव्हनोमीटर कुठे आहे, इंटरनल रेजिस्टन्स ग्लॅव्हनोमीटरचा जी आहे तो कनेक्टेड केलेला B आणि D च्या मध्ये. काय आहे मला सांगा बरं, काही अवघड वाटतं का? नंतर बघा आता काय केलं मी, काय करणार आहे नीट लक्षात घ्या. आता मी या ठिकाणी की क्लोज करणार आहे. की म्हणजे स्विच आहे. आपल्या घरात कसं बटन असतं ना, बटन दाबलं की फॅन लागते, लाईट लागतं, तसं हे बटन आहे की म्हणजे. की इथं क्लोज केली, काय होईल बरं, की जशी क्लोज केली तसा करंट फ्लो होईल. मग करंट फ्लो होत असताना तुम्हाला एक कळालं असेल, P नावाच्या रजिस्टर्समधून I1 करंट फ्लो झाला, S नावाच्या रजिस्टर्समधून I2 करंट फ्लो झाला, नंतर ग्लॅव्हनोमीटरमधून IG करंट फ्लो झाला, आणि Q नावाच्या रजिस्टन्समधून I1 मायनस IG आणि R रजिस्टन्समधून I2 प्लस IG करंट फ्लो झाला. हेच इथं लिहिलेलं आहे, दुसरं काही लिहिलं नाही. हे मी जसं जसं बोललं तसंच बघा, वाटलंच तर. व्हेन द की इज क्लोज करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट होत आहे, तेच तर बोललो मी. डिवायडेड I1 I2 ॲट द पॉईंट E. इथून पॉईंटपासून डिवाइड झाला. I1 करंट पासिंग थ्रू द P पासून झाला, I2 करंट पासिंग थ्रू द S मधून झाला. तर I इज इक्वल टू IN प्लस बघा, I हा जो करंट आहे हा आहे I1 प्लस I2. समजलं का? ओके, इक्वेशन कसाला कळालं. आता बघा, करंट I1 गेट डिवायडेड द पॉईंट. इथे आल्यानंतर B वर हा डिवाइड झाला, एक IG आणि एक I1 मायनस IG. इथे करंट फ्लो झाला. हे लिहायचं आहे, दुसरं काही नाही. हे सगळं जे काही सांगितलं का असंच लिहायचं. आता बघा, नीट लक्षात घ्या, इथं आपल्याकडे एक लूप्स लॉ इस्तेमाल करायचा, वापर करायचा. लूप लॉ, पहिल्या लूपला नाव देऊ आपण बघा A B है ना, ABDA. दिसतं का? आता नीट लक्षात घ्या, आपण जी कंडिशन घेतोय, आपण टेक्स्टबुक वाचतोय, आपल्याला काय हायर लेवलला शिकायचं नाही. आपल्याकडे बॅलन्स कंडिशन घ्यायची. कोणती कंडिशन घ्यायची? बॅलन्स. बॅलन्स कंडिशन म्हणजे काय, तर बघा, VB आणि VDचं पोटेन्शियल सेम घ्यायचं. म्हणजे B जाग्याचं आणि A जाग्याचं जे काही पोटेन्शियल आहे हे सेम आहे. आता पोटेन्शियल सेम आहे तर करंट फ्लो होईल का इथे? नाही. तुम्हाला माहित असेल ना, तुम्ही काय करा, पाण्याच्या टाक्यात 1000 लिटरच्या पाण्याच्या टाक्या घेतल्या. मी काय केलं, मधात एक कॉक टाकला, पाईप टाकला, त्याला एक कॉक टाकला, कॉक बंद केला. सध्या एक पाण्याची टाकी भरून ठेवली पूर्ण, एक खाली आहे, कॉक चालू करा. पहिल्या टाकीतलं पाणी दुसऱ्या टाकीत कधीपर्यंत जाऊ शकेल? जोपर्यंत दोघांची लेवल सेम होत नाही. आता दोघांची लेवल सेम झाली, मी कॉक बंद केला, आता पुन्हा कॉक चालू करा बरं. पाणी जाईल काय एका टाकीतून दुसऱ्या टाकीत? नाही जाणार. दोन्ही सेम भरलेले आहेत, पाणी उपयोगात नाही घेतलं, काहीच नाही घेतलं. म्हणजे पोटेन्शियल सेम असेल तर करंट फ्लो होत नसतो. करंट कधीही हायर कडून लोअर कडे फ्लो होत असतो. कळालं? हे लक्षात येतं. बरं, आता मला लूपचा लॉ यूज करायचा आहे आणि आपण असं ठरवलंय A कडून B कडे जायचं. दिसते इथं, A कडून B कडे जायचं. ठीक आहे. जर पाथ सेम असेल, कालच मी बोललो तुम्हाला, पुन्हा इथं रफली लिहून देतोय. जर तुमचा करंटची डायरेक्शन, हा करंट रेजिस्टन्स आहे, हा करंट आहे, जर सेम असेल तर -I×R. कालचं लेक्चर बघा रे भावा, नाही तर काय खरं नाही रे बाबा, तुमचं खूप वाट लागणार आहे भावड्या. लक्षात घे रे बाबा, करंट आणि पाथ. जर तुमचा करंट फ्लो असा होतोय I रेजिस्टन्स R, पण पाथ अपोजिट आहे, तर आपण त्याला +I×R लिहायचं. असं ठरलेलं आहे आपलं. कालचंच लेक्चर आहे, त्याच लेक्चरमध्ये ठरलं आहे आपलं असं, है ना. त्याचं कारण, बेसिक कारण सांगितलेलं आहे तिथे. चला, A कडून B कडे गेलो. बघा, E आणि B दोघांचा पाथ सेम आहे. करंट मल्टिप्लाय रेजिस्टन्स. करंट काय बरं इथं, मायनस काय घेतलं कळालं, I1P. कळालं का भावा? कळालं असेल कदाचित, मी अशा अपेक्षा व्यक्त करून समोर जात आहे बरं इथे. ठीक आहे ना. करंट रेजिस्टन्स हे PQRS, रेजिस्टन्सचे नाव दिले आपण. बरं, नंतर B कडून D कडे या सर. बघा, B कडून D कडे
दोघांची पाथ सेम आहे बघा, करंट आणि पाथ डायरेक्शन सेम आहे म्हणून मायनस करंट काय आहे आय जी, गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स जी, डी कडून ए कडे या बघा, डी कडून ए कडे पाथ अपोजिट आहे, करंट खाली येतोय पाथ वर जाते, प्लस करंट किती तिथं I2 बघा दिसतो आणि रेजिस्टन्स यस आहे, जिथून गेला तिथं क्लोज लूप झाला तर 0 घ्यायचं, म्हणजे ए पासून गेलो मी ए कडे परत आलो, याला लूप म्हटलंय आणि त्या लूपमुळे आपण इथं 0 लिहिलेत, नीट कळालं असेल अपेक्षा व्यक्त करतो आणि समोर जातो. पण मी बॅलन्स कंडिशन घेतली असं मी स्पष्ट बोललोय, आय जी हा 0 घेतला का बरं, बॅलन्स कंडिशन घेतली असं मी स्पष्ट तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे काय होईल मग मायनस I1 P इथे प्लस I2 यस इक्वल टू 0. हा काय झालं सर, याचं काय झालं, खाली मडकं वरी पाय झालं सर, याचं झालं काय भावा, आय जी 0 आहे ना, मग मायनस I1 P याला इकडे मायनस करू है ना, प्लसचं मायनस होईल इकडे गेल्यावर I2 यस, पण दोन्ही मायनस आहे, मायनस मायनस प्लस होईल, मायनस मायनस काय होईल इथं प्लस होईल, हा मायनस मायनस प्लस होईल, या इक्वेशनला आपण 1 म्हणणार आहे, काय म्हणणार आहे 1, हे लक्षात आलं असेल कदाचित. चला दुसरा लूप घेऊ आता आपल्याकडे, लूप आहे आपल्याकडे आता, लूप बघा जसा पहिला घेतला हा लूप दिसला ना इकडला, आता इकडला लूप घेऊ, त्या लूपचं नाव आहे सर बी सी डी बी, लक्षात येतं. चला आता आपल्याकडे बी कडून सी कडे जायचं आहे, बी कडून सी कडे दिसतं हे बघा, करंट आणि पाथचं डायरेक्शन सेम आहे म्हणून मायनस है ना, करंट आहे आपल्याकडे बघा I1 मायनस आय जी, ब्रॅकेटमध्ये टाका बरं नाही तर अर्थ वेगळा होईल, मल्टिप्लाय रेजिस्टन्स क्यू दिसतं बघा, करंट आहे I1 मायनस आय जी सॉरी इंटू क्यू. आता सी कडून डी कडे या सर, सी कडून डी कडे या, आलो सी कडून डी कडे. आता दोघांचा पाथ सेम आहे का नाही, अपोजिट आहे, करंट वर चालला पाथ खाली आहे म्हणून प्लस करंट मल्टिप्लाय रेजिस्टन्स, करंट इथे I2 प्लस आय जी, रेजिस्टन्स आहे तिथे R, कळालं. डी कडून बी कडे जा सर, म्हणजे ही इकडे असं अपोजिट पाथ आहे का, करंट खाली यायला माझी पाथ वर आहे, म्हणजे अपोजिट आहे म्हणजे आय जी इंटू जी, इथून गेला तिथं वापस आला, बी कडून निघालो होतो बघा, बी कडे आलो इक्वल टू 0, पण आय जी 0 आहे सर म्हणून इथे I1 0 इंटू क्यू, इथे I2 प्लस 0 इंटू आर, हा तर 0 होईल डायरेक्ट माहिती आहे सगळ्यांना, आय जी मल्टिप्लाय जी 0 होईल, 0ने म्हटलं तर इथं मायनस I1 क्यू, 0 सोबत मल्टिप्लिकेशन करण्यात काय अर्थ नाही आहे, I2 आर इक्वल टू 0, सगळ्यांना कळालं असेल. I1 क्यू हा इकडे गेला तर मायनस होईल I2 आर बराबर आहे, आणि हा मायनस मायनस काय होत असतो प्लस होत असतो, आणि या इक्वेशनला आपल्याला नाव द्यायचं आहे, त्याचं नाव ठेवू आपण 2, चालेल ना, इक्वेशन 2. थोडंसं पुस्तकात असं दिलं नाही इतकं डिटेल, मी डिटेल सांगतो उलट, एक लक्षात घ्या तुम्हाला. ठीक आहे, चला आता आपण इक्वेशन सेकंड बाय फर्स्ट करू. चला काय हरकत आहे, सेकंड नाही फर्स्ट बाय सेकंड, सॉरी फर्स्ट बाय सेकंड, फर्स्ट इक्वेशन काय बघा, I1 प्लस साईन लिहायची गरज नाही, पी याचा आहे I1 क्यू, इथे हे I2 यस आणि इथे आहे I2 आर. चला सेम वाले टर्म कॅन्सल करून समोर जाऊ, I1 कॅन्सल, I2 कॅन्सल, म्हणजे P बाय क्यू आणि हा यस अपॉन आर. कळतं का, हाच तुमचा अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी 4 पैकी 3 जर रेजिस्टन्स माहीत असतील तर त्याच्यातला एक रेजिस्टन्स आपण इथे काढू शकतो, अननोन रेजिस्टन्स काढू शकतो. काही लोकांना असं वाटलं बघा, इथं काय असं लक्षात ठेवायचं बघा, पी बाय क्यू बघा, हा रेजिस्टन्स डिवाइड बाय हा यस बाय आर, कळालं का तुम्हाला, दिस बाय दिस म्हणजे पी बाय क्यू यस बाय आर, किंवा ह्या क्रॉस मल्टिप्लिकेशन करा बरं, ऑर मध्ये असं लिहिलं तर चालेल का सर, बघा पी हा यस इकडे येईल, हा क्यू बाय आर, लक्षात येतं, असं लिहिलं तरी चालेल. मग त्यावेळेस कसा रेशो काढसाल, पी बाय क्यू बघा, पी बाय यस सॉरी पी बाय यस क्यू बाय आर, कळालं ना, पी बाय यस क्यू बाय आर किंवा पी बाय क्यू यस बाय आर, एकच अर्थ आहे. तर हा विस्टोन ब्रिजचं डायग्राम, थेरी कशी फेकायची कळालं,
कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कसे लिहायचं, वर्किंगमध्ये की क्लोज करायची, करंट फ्लो करायचा आणि कोणता करंट कुठून फ्लो होतो हे सांगायचे. काही कठीण नाही आहे. कॉन्फिडन्स असला पाहिजे बस, स्वतःजवळ स्वतःचा आत्मविश्वास बाहेर काढायचा. भाऊ लपून ठेवू नका, काही गरज नाही त्याला लपून ठेवायची. ठीक आहे, एकदम सुटसुटीत लिहिलं, सगळ्यांना कळेल. याचेच मार्क असतात जास्त. चला आता मीटर ब्रिज बघायचं. हे मीटर ब्रिज कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल पाहिलं असेल. एक लाकडाची अशी पट्टी असते, याचं नाव हे बघा मीटर ब्रिज. आता मीटर म्हणजे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटरची स्केल दिसेल तुम्हाला. बघा इथे दिसते काही स्केल दिसली बाबा, ही स्केल 1 मीटरची आहे. म्हणून त्याचं जसं मीटर गेज, रेल्वेचे मीटर गेज असतं म्हणजे 1 मीटरचं अंतर असतं त्यांच्यामध्ये. ठीक आहे ना, 2 पटरीमध्ये. इथे तसंच आहे. इथे तुम्हाला एक लाकडाची अशी फळी दिसेल, हिच्यावर तुम्हाला एक स्केल दिसेल, एक वायर दिसेल. ही वायरची खासियत काय माहिती आहे का? हा वायर कसा असला पाहिजे तर चला मी सांगतो. होमोजिनियस युनिफॉर्म कंडक्टिंग वायर, 3 गोष्टी असल्या पाहिजे त्या वायरमध्ये. होमोजिनियसचा अर्थ म्हणजे एकाच मटेरियल पासून बनलेला. म्हणजे सर म्हणजे जसे की काय होतं माहिती का, आजकाल भेळ खूप येऊन राहिली भावा. भेळ म्हणजे काय आहे ना, माहिती आहे ना, काजूमध्ये शेंगदाणे टाकायचे तसे त्याला भेळ म्हणतात. तशी भेळ नसली पाहिजे. कॉपर असेल तर कॉपरचीच, अल्युमिनियमची असेल तर अल्युमिनियमचीच वायर असली पाहिजे. तांबे माहिती आहे ना, एकाच मटेरियलपासून. होमोजिनियस. युनिफॉर्म म्हणजे कुठं मोठी पतली नसली पाहिजे, कुठं जाड कुठं पतली अशी नाही, एकसारखी असली पाहिजे. बघा युनिफॉर्म एकाच मटेरियलपासून, सॉरी होमोजिनियस एकाच मटेरियलपासून, युनिफॉर्म जाड पातळ नाही, कंडक्टिंग म्हणजे त्याच्यातून करंट फ्लो झाला पाहिजे. असा 3 क्वालिटी त्या वायरमध्ये सांगितल्या. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला आपल्या ठिकाणी कसल्या प्रकारचा प्रॅक्टिकल आहे पुस्तकात हे असं दिलेलं आहे. मी माझ्या हाताने पण काढून दाखवून कन्स्ट्रक्शन कसं लिहायचं ते पण सांगतो, सगळं सांगतो. बघा इथं काय काय लिहिलं काय काय नाही लक्षात घ्या फक्त. ठीक आहे. माझ्या हाताची डायग्राम फार सुंदर असते, तुम्ही बघितली ना आता है ना. मुकेश सरची डायग्राम, ए भगवान देख के रोना आता है सर हमको आपकी डायग्राम. नाही चांगली काढतो खरं. कॉमेंटमध्ये सांगा बरं, बघू द्या बरं किती जण सांगतात ते. चला बघा इथं एल शेप मी असल्या प्रकारची एल शेप, पहिले मेटलची एक स्ट्रिप घेतोय. ठीक आहे, एल शेप. ठीक आहे, एल शेप बघा. ओके, ओके. इथे थोडंसं आणखीन घ्यावं लागेल का खाली. ओके ठीक आहे. जरा जास्त गंध वाटतंय, मी याला थोडंसं, हां काय हरकत नाही आता बरोबर आहे. ठीक आहे. बघा इथे तुम्ही काय करायचं, याला अननोन रेजिस्टन्स म्हणतात. एक्स म्हणजे जे रेजिस्टन्स माहीत नाही, आणि इथे एक रेजिस्टन्स बॉक्स असतो. ठीक आहे, रेजिस्टन्स बॉक्स असतो, जे की मी तुम्हाला आत्ताच डायग्राम दाखवले. रेजिस्टन्स बॉक्स कसा असतो असा पाहिलं का. ह्या अननोन रेजिस्टन्स, ही बॅटरी की हे रेओस्टॅट. रेओस्टॅट म्हणजे एक रेजिस्टन्सच आहे, व्हेरिएबल करू शकतो. हे ग्लाव्हनोमीटर आहे आणि ही जॉकी आहे. ठीक आहे ना, ही जॉकी आहे इथे. चला ओके. आता इथं बघा मस्त एक वायर काढायचा, ज्या वायरला तुम्ही नाव दिलं AB, 1 मीटरची वायर आहे. ती वायर आपण काय केली रे बाबा, या ठिकाणी बॅटरी जोडलेली, त्याला बघा हायर लोअर पोटेन्शियल, हायर लोअर पोटेन्शियल, एक की जोडलेली आहे, आणि नंतर अशा प्रकारचा ठीक आहे रेओस्टॅट, ही की आहे, हायर लोअर पोटेन्शियल आहे. कळालं का. ओके लक्षात येतं. आता करायचं काय, इथे एक हे 2 एल शेप आपण मेटल स्ट्रिप घेतली, एक ही मेटल स्ट्रिपला असा वायर घ्यायचा, ग्लाव्हनोमीटरला कनेक्ट करायचा, जी म्हणतात त्याला, आणि खाली जॉक की लावायची. कोणती की आहे, जॉक की. ठीक आहे. इथून या अंतराला आपण LX म्हणायचं, आणि इथून इतक्या अंतराला LR म्हणायचं. समजलं. ओके. असल्या प्रकारचे प्रॅक्टिकल आहे, सिंपल आहे. आता तुम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये काय लिहायचं, तुम्ही काय लिहिलं बरं, एक AB इज अ होमोजिनियस युनिफॉर्म कंडक्टिंग वायर घेतली. ठीक आहे, ह्या D आहे इथे. ठीक आहे, AB इज अ होमोजिनियस युनिफॉर्म कंडक्टिंग वायर आहे. ओके. आता लिहिली एक वायर. A टर्मिनल इज कनेक्टेड टू
कुठे गेला हायर पोटेन्शियल आणि बी इज कनेक्टेड टू द लोअर पोटेन्शियल थ्रू की अँड रेहोस्टॅट असंच लिहायचं. 2 L शेप मेटल स्ट्रीप, 2 गॅप, लेफ्ट गॅप अँड राईट गॅप. लेफ्ट गॅपमध्ये काय कनेक्ट केलं तुम्ही अननोन रेजिस्टन्स अँड राईट गॅप इज कनेक्टेड टू द रेजिस्टन्स बॉक्स. द सी पॉइंट या मेटल स्ट्रीप इज कनेक्टेड टू द गॅल्व्हनोमीटर ऑन अदर टर्मिनल इज कनेक्टेड टू द जॉकी. हे झालं कन्स्ट्रक्शन. वर्किंगमध्ये काय करायचं की क्लोज केली. ही काय केली तुम्ही आता क्लोज केली. की क्लोज केल्यावर काय होईल बरं, या वायरमधून करंट फ्लो होणं चालू होईल ए बी वायरमधून. आता मला नल पॉईंट शोधायचा. आता डिफ्लॅक्शन झालं नाही पाहिजे, बॅलन्स कंडिशन. मग मी काय केलं डिफरंट पॉईंटला मी टच केला. मला डी पॉईंटला नल डिफ्लॅक्शन भेटलं. ठीक आहे ना, डिफ्लेक्शन नल भेटलं. म्हणजे इथलं आणि इथलं पोटेन्शियल डी या पॉईंटचं जे काही आहे ते सेम आहे. म्हणूनच करंट फ्लो होत नसेल ना भाऊ. डिफ्लॅक्शन 0 दिसणं म्हणजे त्या गॅल्व्हनोमीटरमधून करंट जो काही फ्लो होत होता तो बंद झाला. म्हणजे या पॉईंटला डी पॉईंटला हा आणि हा सेम पार्ट आला. म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप होतोय जो तो इथे सेम. म्हणजे पोटेन्शियल इथं डिफरन्स नाही आता. ठीक आहे, चला मग आता बॅटरीला ई लिहायचं लिहू शकता. सिम्पल फॉर्म्युला आहे. मी जे सांगितलं ते तुम्हाला एकदा वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल कन्स्ट्रक्शन कसं लिहायचं. बघा, अननोन रेजिस्टन्स एक्स कनेक्टेड टू द लेफ्ट गॅप दिसतं आणि रेजिस्टन्स बॉक्स कनेक्टेड टू द अदर गॅप या राईट गॅप म्हणलं तरी चालेल. वन टर्मिनल ऑफ द गॅल्व्हनोमीटर इज कनेक्टेड द पॉईंट सी दिसतं इथं. सेंट्रल स्ट्रीप जी आहे द अदर टर्मिनल जे कनेक्टेड केलं गॅल्व्हनोमीटर कॅरी द जॉकी. बघा, टेम्पररी कॉन्टॅक्ट विथ द वायर ए बी जो दिसतो तुम्हाला तिथं करायचं इस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ जॉकी. तुम्ही टच करू शकता डिफरंट पॉईंटला. द सेल ऑफ EMF अलॉंग द की अँड रेहोस्टॅट आर कनेक्टेड बिटवीन द पॉईंट ए बी. ठीक आहे, चला नंतर आपल्याला वर्किंग बघा. सुटेबल रेजिस्टन्स पहिल्यांदा या रेजिस्टन्स बॉक्समध्ये ठेवायचा. ठेवला, ओके. जॉकी ब्रॉड द कॉन्टॅक्ट. पहिल्यांदा की क्लोज म्हणायचं. इथं म्हटलं नसेल तरी बिन लिहायचं. पहिल्यांदा सर्वात आधी की जर क्लोज नाही केली हे सर्किट ऑन होणार नाही. जसं स्विच आपल्या घरात आहे त्याला जर आपण ऑन केलं नाही तर आपला TV लागणार नाही, बल्ब लागणार नाही, काहीच. तसंच महत्त्वाचं सर्वात आधी आहे ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ते महत्त्वाचं काय तुमच्याकडे बरं, आता सर्वात आधी की क्लोज करायची. नंतर इथे तुम्हाला सुटेबल रेजिस्टन्स बॉक्समध्ये ठेवायचा आणि नंतर हा डिफरंट टच करायचा. इकडल्या लेंथला इलेक्स म्हटलं, इकडल्या लेंथला LR म्हटलं. ते मी पण म्हटलंय बघा. ठीक आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे जे काही 100 सेंटीमीटर AB वायर आहे, ही जी वायर आहे ती दोन्ही मिळून आहे LX प्लस LR याचा काम पडणार आहे मला. ठीक आहे. आधी काय फॉर्म्युला लिहिला बरं तुम्ही बघा. व्हीटस्टोन ब्रिजचं हे ॲप्लिकेशन आहे मीटर ब्रिज. P/Q S/R. P/Q म्हणजे हा P आहे, हा Q आहे. S/R असंच आहे बघा ना. पहिल्यांदा कसं होतं, हा ब्रिज असा होता. याला P म्हटलं, याला Q म्हटलं, याला S, याला R. माहिती आहे ना तुम्हाला, असं होतं. त्याला काहीच नाही, अशाला फक्त काय केलं, असा केला, असा. हा P/Q S/R तोच प्रॉब्लेम आहे, दुसरा कोणताही नाही. पण या वायरचा लेंथ वाढली तर रेजिस्टन्स वाढतो. म्हणजे हा रेजिस्टन्स आहे. वायर आला म्हणजे रेजिस्टन्स आला. काहीला वाटेल सर इथं कुठे रेजिस्टन्स, हे X आणि R समजलं मला, ठीक आहे बाबा, पण हा कुठे रेजिस्टन्स. अरे लेंथ म्हणजेच रेजिस्टन्स आहे. तुम्ही आजचं शिकवलं मी बेसिकमध्ये की रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ शिकवलं आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल एरिया. तर R इज इक्वल टू रेजिस्टिव्हिटी रो लिहिली होती कॉन्स्टंट L/A. असं फॉर्म्युले आपण वापरलेले, बरोबर आहे ना. म्हणून तोच फॉर्म्युला मी वापरतो इथं. P/Q असं लिहावं लागेल. आता P/Q नाही लिहिता येणार, इथं लिहावं लागेल X/R. बरोबर आहे. हा R रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स ऑफ AD बघा, AD आणि रेजिस्टन्स ऑफ BD. कळालं, लक्षात आलं. या वायरचा ADचा रेजिस्टन्स किती आहे आणि DBचा किंवा BDचा रेजिस्टन्स किती आहे. पण रेजिस्टन्स ऑफ AD याचा फॉर्म्युला आपण बेसिक शिकवताना मी पुन्हा इथं लिहून दिलेला आहे. R रो है ना, RLX/A आणि रेजिस्टन्स ऑफ काय आता AD झालं BD इज इक्वल टू रो LR/A. हे लक्षात आलं. हे दोन्ही गोष्टी लक्षात आलं तुम्हाला, काही लक्षात येतंय, समजते, ठीक आहे ना. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात आल्या. सर बरं तुम्ही इथं रो एस लिहिलं, रो X
AX असं का नाही लिहिलं? कारण मी या वायरची खासियत सांगितली. काय खासियत आहे? हे वायर कसं आहे? होमोजिनियस, म्हणजे एकाच मटेरियलपासून बनणार, म्हणून रजिस्टिव्हिटी वेगळी असेल का? रो 1 रो 2 लिहू शकतो का? नाही, हे वायर एकच आहे ना. AD DB हा वायर एकच आहे. AB नावाचा वायर आहे. 2 तुकडे झाले, म्हणजे आपण पोटेन्शियल D ठिकाणी आपल्याला नल डिफ्लॅक्शन भेटला असं म्हणा तुम्ही. याचा अर्थ काय की रो 1 रो 2 लिहिता येणार नाही, कारण की रजिस्टिव्हिटी सेम आहे, कारण की मटेरियल आहे, होमोजिनियस. A1 A2 का नाही? एरिया अलग अलग का नाही लिहिला सर? कारण की एरिया क्रॉस सेक्शन हा सेम आहे, बदलला नाही. ठीक आहे, चला या इक्वेशनला 1 नाव द्या. याला म्हणू आपण पुट इक्वेशन 1. आता बघा, पुट इक्वेशन 1. चला आता x/r, इथे रो बघा, इथं पुटअप करायलो LX/A, इथे रो LR/A. मला वाटते रो/A कॅन्सल करू आपण. बघा, रो कॅन्सल, A कॅन्सल. काय वाचलं बरं? x/r, इथं LX/LR. म्हणजेच x हा r जर इकडे गेला तर चालेल ना, LX/LR. हा अननोन, म्हणजे x हा जो रेजिस्टन्स, त्याला अननोन रेजिस्टन्स म्हणला, तो डिटरमाइन करण्यासाठी उपयोगात येतो. काही लोकांना ऑर मध्ये लिहायचं असेल तर असं लिहा. इथे एक दिसतं काही तुम्हाला, जर तुम्ही LR ची व्हॅल्यू जर काढली, हा इकडे जर गेला तर मायनस होता 100 मायनस LX, राईट आहे ना. काही लोक असं जरी इक्वेशन लिहित असतील तर माझं काहीही म्हणणं नाही भाऊ. बघा, LX 100 मायनस LX, कळतं का भावा? येतं का लक्षात? उघडा डोळे, बघा नीट. सर्वात महत्वाचं, इथं तुम्हाला म्हणजे 3 मार्काला जर क्वेश्चन आला तर इथं तुम्हाला कन्स्ट्रक्शन अर्धा मार्क, वर्किंग जास्त नाही, इथे अर्धा मार्क, डायग्रामला पण अर्धा मार्क. तुम्ही विचार करा. आणि इथं कोणत्याही प्रकारचं ग्रामर, सेंटेन्स प्रॉपर असावं बिलकुल अपेक्षा नाही, फेकॉलॉजी आहे. समजलं? मग तुम्ही याला लिहिलं अर्धा मार्क, ही व्हॅल्यू पुटअप काढून दाखवली अर्धा मार्क, आणि फायनल आन्सर लिहिला अर्धा मार्क. असा 3 मार्कासाठी हा क्वेश्चन येतो. याच्यात कोणत्याही प्रकारचं ग्रॅमॅटिकली सेंटेन्सचं प्रॉपर रचना करा असं कोणतंही बंधन नाही आहे. 2 क्वेश्चन शिकवले मी. विस्टोन ब्रिजचं ॲप्लिकेशन मीटर ब्रिज आहे. ठीक आहे, लक्षात येत असेल. चला आता हिच्यात काही एरर येऊ शकतात का? हो, जसं थेरी समजलं तसं नसतंय भावा, काहीतरी प्रॉब्लेम असतात. काय प्रॉब्लेम येतात बघा? स्टेट एनी 2 पॉसिबल सोर्स ऑफ एरर सांगा म्हणतात. तर पहिला एरर येऊ शकतो की क्रॉस सेक्शन ऑफ वायर मे नॉट बी युनिफॉर्म. भलं तुम्हाला मी हा मार्कर दाखवला तर तुम्हाला वाटेल युनिफॉर्म दिसेल, पण तुम्ही मायक्रोस्कोप असे माहिती आहे बायोलॉजीच्या लॅबमध्ये, त्याने जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल हेल अँड टेल, म्हणजे कुठं मोठा कुठं पतला असा दिसेल, है ना. तर तो वायर क्रॉस सेक्शन जर नसेल तर एरर येऊ शकते. नेक्स्ट, एंड ऑफ वायर शोल्डर द मेटॅलिक स्ट्रीप वेअर कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स इज डेव्हलप विच नॉट टेकन इन टू अकाउंट. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस, मी तुम्हाला दाखवतो इथं, हे जे हे वायर आहेत ना, इथं शोल्डरिंग करतात. इथे बघा, ही वायर आहे, इथं शोल्डरिंग केली, हा इथं शोल्डरिंग करतात, इथं शोल्डरिंग, हे शोल्डरिंग गननं शोल्डरिंग करतात. मग तिथं काय होतं, त्या शोल्डरिंग केल्यामुळे तिथं काहीतरी रेजिस्टन्स येतो, आणि हा पण रेजिस्टन्स मोजत नाही, अकाउंट करत नाही, म्हणून एक एरर येऊ शकतो. लक्षात येतं मी काय बोलतो? ते पहिला एरर, हा वायर युनिफॉर्म नसू शकतो. शोल्डरिंग गननं शोल्डरिंग केल्यामुळे त्या डिव्हाइसच्या तिथे एक रेजिस्टन्स येतो, तो आपण मोजत नाही. आणि तिसरा आहे LX आणि LR जी काही लेंथ होती ती प्रॉपर मोजत नाही, है ना. म्हणजे आहे अशी 34.62 सेंटीमीटर, आपण 34 मोजतो, 62 मोजतो का? पॉईंटच्या नंतर नाही मोजत. हा एक त्याचा प्रॉब्लेम येतो. किती एरर आहेत? 3. पहिला एरर कोणता आहे? तो वायर युनिफॉर्म नसू शकतो. दुसरा एरर कशामुळे येऊ शकतो? शोल्डरिंग गन केल्यामुळे रेजिस्टन्स येतो, तो मोजत नाही. तिसरा, LX आणि LR लेंथ बरोबर मोजत नाही. ह्या 3 एरर इथं सांगितलेले आहे. या 3 एररला मिनिमाइज करता येतं का? हो. कसं करता येईल? तर काहीच करायचं नाही. द व्हॅल्यू ऑफ R ॲडजस्ट करायची नल पॉईंट ऑप्टेन मिडल 1/3 ऑफ वायर. म्हणजे एकीकडे हे जे काय तुम्ही वायर घेतलेला असा AB लावायचा, ह्या AB हा 1/3 म्हणजे इथं यायला पाहिजे, जॉकी तुमची अशी इथे
इथे 34 सेंटीमीटर यायला पाहिजे इथे, आणि इकडला 66 सेंटीमीटरचा पार्ट यायला पाहिजे, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे LX आला पाहिजे 34 सेंटीमीटर आणि LR यायला पाहिजे 66 सेंटीमीटर, असं म्हणणं आहे. द व्हॅल्यू ऑफ R ॲडजस्ट करा, रजिस्टन्स बॉक्समध्ये ॲडजस्ट करा काहीतरी, अशी व्हॅल्यू यायला पाहिजे टू मिडल 1/3 ऑफ द वायर, है ना. सो पर्सेंटेज एरर इज मेजर LX LR आर मिनिमम नियरली टू द सेम. ठीक आहे. नेक्स्ट, द एक्सपेरिमेंट इज रिपीटली बाय इंटरचेंज द पोझिशन ऑफ अननोन रेजिस्टन्स X आणि रेजिस्टन्स बॉक्स R. तुम्ही काय करायचं, जर समजा तुमचं प्रॅक्टिकल येत नसेल तर Xच्या जागी R घ्यायचं, दाखवू का इथे, Xच्या जागी R आणि Rच्या जागी X असं घ्यायचं, असं 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 त्यांचं म्हणणं आहे. इंटरचेंज करा. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं, जॉकी शुड बी टॅप. जॉकीला काय करायचं, असं फक्त टॅप करायचं. काही मुलं काय करतात, धरतात असं, रस खास 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 खासतात असं. तर काय होईल बरं, घासल्यामुळे टेम्परेचर वाढेल. टेम्परेचर वाढलं तर वायरचा रेजिस्टन्स वाढत असतो, म्हणून तर प्रॉब्लेम येतात. आणि म्हणून जर हा अवॉइड करायचा असेल एरर, तर असं टॅप करा, फक्त टच करा, असं हळूहळू मस्त टच करत राहायचं. कळालं का. एरर मिनिमाइज होऊ शकतो, पण त्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिला, R जो काही आहे हा तुम्हाला 1/3 पोर्शनला यायला पाहिजे. नंबर 2, R आणि Xला इंटरचेंज करा. आणि नंबर 3, जॉकी जी काही आहे त्याला डिफरंट पॉईंटला टच करून तुम्ही रेडी घेऊन टाका. आता ॲप्लिकेशन ऑफ विस्टोन ब्रिज काय आहे, ॲप्लिकेशन काय आहेत. पहिला, द विस्टोन ब्रिज यूज टू मेजर द व्हॅल्यू ऑफ व्हेरी लो रेजिस्टन्स प्रिसाइजली. म्हणजे विस्टोन ब्रिज हा व्हेरी लो रेजिस्टन्स जो आहे प्रिसाइजली तो मोजू शकतो. ठीक आहे. विस्टोन ब्रिज यूज टू मेजरिंग द व्हॅल्यू ऑफ व्हेरी लो रेजिस्टन्स प्रिसाइजली. व्हेरी लो रेजिस्टन्स तुम्ही मोजू शकता. ठीक आहे, विस्टोन ब्रिजचा उपयोग करून. नेक्स्ट काय, वी कॅन ऑल्सो मेजर क्वांटिटी. कोणाकोणाचा बघा, ग्लॅव्हनोमीटरचा रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स, इम्पिडन्स युजिंग द विस्टोन ब्रिजच्या द्वारे तुम्ही याचा उपयोग करून त्यांचा जो रेजिस्टन्स आहे तो आपल्याला मेजर करता येऊ शकतो. हे होते विस्टोन ब्रिज, आणि हिच्यावरच केल्विन मेथड एक क्वेश्चन असतो, पण आता केल्विन मेथड राहिला नाही, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो. बघा, इथं होता आपल्या डायग्रामनुसार, इथं होता X माहिती आहे ना, आणि इथे होता आपला ग्लॅव्हनोमीटर. असा होता का नाही. मी काय केलं बघा, हा Xच्या जागी हा ग्लॅव्हनोमीटर आला बघा, रिप्लेस केला ग्लॅव्हनोमीटर इथला आणि इथं टाकला. ठीक आहे ना, Xला काढून टाकलं, आणि मला या ठिकाणी ग्लॅव्हनोमीटरचा रेजिस्टन्स मोजायचा. आता तुमच्याकडे फॉर्म्युला काय होता बरं, X इज इक्वल टू बघा R है ना, LX आपण LR होता. आता Xच्या जागी आपण G घेतलं, म्हणून G घ्या याचा Gचा, म्हणजे ग्लॅव्हनोमीटरचा रेजिस्टन्स काढू आपण. आता R तर तशाला तसा आहे बघा रेजिस्टन्स, बाकी सगळे डायग्राम जशाला तशी आहे. आणि इथे घेऊ बघा, इथे Xच्या जागी G घ्यायचं, LR. झालं का नाही फॉर्म्युला तयार, सांगा बरं. काही कठीण आहे का. जर तुम्हाला CET कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, त्याचा उपयोगात येत असेल, तर फॉर्म्युला वेगळा नाही. हा मीटर ब्रिजचा आहे बरं, नाही तर करसाल गोंधळ भाऊ. मीटर ब्रिजचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे ना, मीटर ब्रिजचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे ना. आणि हा केल्विन मेथड्स आहे, म्हणजे ग्लॅव्हनोमीटरचा रेजिस्टन्स आहे. किंवा काही लोक असे पण लिहितात, मी म्हणलं ना 100 मध्ये च्या फॉर्ममध्ये, तर 100 - LG एकच अर्थ आहे. म्हणजे काही वेगळं आहे का. केल्विन मेथडमध्ये ग्लॅव्हनोमीटरचा रेजिस्टन्स मोजला गेला, बाकी सगळं सेम आहे. हे तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे, पण इथं बोर्डासाठी हा क्वेश्चन्स काही येत नसतो. पण जरी तुम्हाला वाटलं तर सिमिलर वे आहे, काही वेगळं सांगायची गरज नाही. तर अपेक्षा व्यक्त करतो हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. याच्यानंतर पोटेन्शिओमीटर आहे, खूप इंटरेस्टेड टॉपिक आहे पोटेन्शिओमीटर. त्याला कंप्लीट करणार आपण पोटेन्शिओमीटर एका लेक्चरमध्ये. तर उशीर करू नका, लवकरात लवकर या चॅनलला फॉलो करा, शेअर करा, लाईक करा, आणि विसरू नका ना मित्रांना शेअर करायला बाबा. चला बाय बाय करू आता. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बाय बाय.